युवा व नवशेतकरी तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसांना पीएम किसान योजनेचा लाभ द्यावा. खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत त्रुटीवर लक्ष वेधत मांडल्या ठोस सूचना. पोर्टलमध्ये तांत्रिक सुधारणा करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मागणी. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत झालेल्या चर्चेत खासदार धनंजय महाडिक यांनी सक्रिय सहभाग घेत शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. भारत हा कृषीप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे. अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या संकटांना सामोरं जात शेतकरी वर्गानं श्रमसंस्कृती टिकवली असं सांगत त्यांनी बळीराजाच्या योगदानाचं कौतुक केलं. 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली. आजवर या योजनेचा 11 कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला असून सुमारे 3,70,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र अजूनही अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधलं. 2019 नंतर जमीन खरेदी केलेले नवशेतकरी आणि युवा शेतकरी 7/12 आणि 8A दाखल्यावर नावं असूनही योजनेच्या लाभापासून वंचित राहतात अशी गंभीर बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच नावातील इंग्रजी स्पेलिंगमधील चुका, आधार क्रमांक किंवा बँक तपशिलातील त्रुटी दुरुस्त करूनही अनेक शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळण्यास विलंब होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अधिकृत वारसांना या योजनेचा लाभ मिळताना मोठ्या अडचणी येतात. शासकीय पडताळणी प्रक्रिया संथ असल्यानं कुटुंबियांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं त्यांनी संसदेत स्पष्ट केलं. त्या पार्श्वभूमीवर पीएम किसान पोर्टलमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा करून वारसांची कागदपत्र ऑनलाईन अपलोड करण्याची सुविधा द्यावी. स्थानिक स्तरावर वेगवान पडताळणी करून वारसांना तातडीनं लाभ मिळेल अशी यंत्रणा उभी करावी अशी ठोस मागणी खासदार महाडिक यांनी केली. सध्या महाराष्ट्रातच सुमारे 20,000 प्रकरणं प्रलंबित असून लवकरात लवकर या शेतकरी कुटुंबांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा अशी विनंतीही त्यांनी केली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.